हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, वेशांचरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानीकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं, पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल। ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीछ्याशी, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची, जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्याशी, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकल विथेचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग 7वा, परिच्छेद 8वा, निर्विकल्प समाधीचे विघ्ने आणि त्या विघ्नाचा निवृत्तीचा उपाय चाललेलं प्रकरण आहे। समाधीला सुद्धा विघ्न असतात, नव्हे विघ्नातूनच पार पडणारा समाधीला प्राप्त होतो। संसार निवृत्त करणाराच मुक्त होतो। संसार हे विघ्न आहे आणि त्या विघ्नामध्ये आपणाला
जे काही दुःख व्हायलेलं आहे, आता ते कशाचं दुःख आहे? ते विघ्नाचं दुःख आहे ना, विघ्नाचंच दुःख आहे. आणि ते विघ्न निवृत्त केल्याशिवाय दुःख संपेल का? मग दुःख संपवायचं असेल तर विघ्नातून पार पडावं लागन. ह्या विघ्नातून पार पडावं लागन म्हणजे संसारातून पार पडावं लागेल. संसार म्हणजे काय? जन्मणे आणि मरणे याला संसार म्हणतात. आणि हल्ली आपण अगोदर जे म्हणत होतो ना, संसार संसार, तो संसार नाही, तो प्रपंच आहे. प्रपंच आणि संसार आणि व्यवहार हे शब्द वेगवेगळे येतं, याचा अर्थ वेगवेगळा आहे. पण आपणाला जन्म मरण हे संसार वाटच ना, तिथपर्यंत बुद्धीच आहे ना, म्हणून आपण व्यवहारालाच, ह्या प्रपंचालाच आपण संसार म्हणायलो. वास्तविक पाहता तो संसार आहे का? जन्म मरणालाच संसार म्हणतात. आणि या संसाराला आलं म्हणजे जन्म मरणाला आलं म्हणजे आता कशाला आलोत आपण? है का नाही? मग संसारालाच आलोत ना. हां, म्हणजे आपला काय झालाय आता? संसाराचा काय झाला? भाव झाला. संसारात आपण भावरूपात आहेत, संसाराच्या भावरूपात आहेत. आणि याचा अभाव होणं याचं दुःख वाटायले. आता याचा अभाव होईल, याचं दुःख वाटायले म्हणजे मरू वाटाना, है का नाही? पण कितीही काही प्रयत्न केले तरी देह सोडावाच लागतो का नाही? केवढा मोठा पैशावाला असू द्या, नाही राजा असू द्या, पंतप्रधान असू द्या, नवे नवे ब्रह्मदेव असू द्या, त्याला मरावंच लागतंय. उत्पत्ती म्हटलं की नाश हा सिद्धांतच धरायचा. उत्पत्ती म्हटलं की त्याला, मग ती कशाची बी उत्पत्ती असू द्या, तुमच्या ज्ञानाची सुद्धा, अज्ञानाची तर आहेच आहे, पण ज्ञानाची सुद्धा उत्पत्ती कशामुळं व्हायली? अंतःकरणामुळं व्हायली, वृत्तीमुळं व्हायली. मग अंतःकरणाचा नाश झाल्यावर तिथं विशेष ज्ञानाचाही काय व्हायलाय? है का नाही? जे जे उत्पन्न व्हायले ते नाशिवंत आहे आणि याला सतत काळ खातोय. या उत्पत्तीला कोण खातो? आयुष्य खातो काळ. कोणाला? देहाला, आहे का नाही? अगोदर आठवलं होतं ते देहाचं बद्दल. आयुष्य खातो काळ सावधान. म्हणजेच देहाला म्हणजे जे जे उत्पन्न झालंय त्याला, मग उत्पन्न देहही झालाय, मग या देहाला काळ. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा. स्वहिताचा घोर वहा म्हणजे काय? स्वतःचं काहीतरी
हित करून घ्या, त्याचा काय घोर वाटून घ्या ना. त्याचा काय घोर वाटून घ्यायचा आहे? आलं की जावात लागणार आहे, मरावत लागणार आहे. हा, अरे असं कोण म्हणलं तुला? जन्माला आलं की मरावंच लागत आहे असं कोणाला? ज्यानं देहासंबंधी आसक्ती धरलेली आहे, प्रपंचविषयी आसक्ती धरलेली आहे, देहासंबंधी जेवढा पसारा असेल तितक्या पसाऱ्याची ज्यानं आसक्ती धरलेली आहे त्याला मरावं लागल, आहे का नाही? आणि आसक्ती ज्यानं सोडली, जर समजा देहाची आसक्ती सोडली, कशाने? ज्ञान प्राप्त करून, ब्रह्मज्ञानाने आसक्ती सुटते. का? ज्याची आसक्ती आपण धरली आहे तो पदार्थ कसा आहे, म्हणजे देह कसा आहे हे जर कळालं तर त्या ठिकाणी त्याच्या बाबतीत वैराग्य, विवेक करता येतो. आणि विवेक वैराग्यानं ज्ञान झाल्यावर देहाच्या ठिकाणी आसक्ती राहत नाही. मरण माझे मरून गेले, संती केले अमर. मरणच मेल्यावर मरण कसं येईल हो? मग मरण मेल्यावर देह मरत नाही का? ते मरण देहाला तर मारतय. देह मेला म्हणजेच मरण. हा, आणि मग मरण मारी विद्या जर प्राप्त करून घेतली, मरणाला मारणारी विद्या जर प्राप्त करून घेतली तर मरणाला मारताही येतं ना. कसं? देह हा स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. देह कसा आहे आणि देहाच्या अवस्थाही तशाच आहे का नाही? स्वप्न, जागृती, सुषुप्ती ह्याही अवस्था कशा आहेत? लटके आहेत. मग हे लटकं कळाल्यावर मरण हे कसं झालं, आहे का नाही? मग मरण लटकं वाटू लागल्यावर मरणाचं दुःख होईल का? मरण जर लटकं वाटू लागलं तर ज्याला जन्म लटका झाला त्याला मरण, आहे का नाही? मग लटकं वाटण्यासाठी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं, म्हणजेच आपण कोण आहेत हे ओळखावं लागतं. म्हणून आपण देहाहून निराळे आहोत. देहापेक्षा वेगळे आहेत ना, निराळे. मग केवढे? जेवढा देह आहे तेवढे का, है का नाही? हा देह आपल्यात फिरतो. हा देह जो काय फिरतो ना इकडं तिकडं गावाला याला, तो आपल्यातच फिरतो. म्हणजे देह जिथं जाईन तिथे आपण असतो. सोबतीने फिरतो का देह जिथं जाईन तिथं ते अगोदरच असतो? अगोदरच असतो तिथं तो. म्हणजे जिथं जिथं अंतःकरण पदार्पण करेल तिथं तिथं व्यापक चैतन्याची व्याप्ती आहेच, ब्रह्माची व्याप्ती आहेच, आणि ते आपलं स्वरूप आहे. मग जिथं आपला देह जाईल, हे देह जाईल जिथं, तिथं आपण आहेतच ना. म्हणजे आपण बंदिस्त नाहीत, या देहातच आहेत असं नाही. आपण सर्व व्याप्त आहोत. आकाश कसं आहे?
व्याप्त आहे ना, है का नाही. आणि जर आता इथं एखादा फुगा फुगून ठुलेला आहे, इथं फुगा फुगून ठुला आहे आणि मग त्या फुग्यामध्ये हवा बी आहे, आकाश पण आहे, है का नाही, आणि फुगाही आहे. जर तो फुगा उचलून आपण बाहेर नेला, घराच्या बाहेर नेला, तर त्याच्यामधल्या हवासहित आकाशासहित फुगा बाहेर गेला का? त्या फुग्यानं इथून काय काय नेलं? त्या फुग्यासंग काय काय गेलं इथून? आपल्याला वाटतंय फुगाच गेला. त्या फुग्यामध्ये काय आहे? हवा आहे ना, वायू. तो वायू गेला फुग्यासोबत. आणखी फुग्यासोबत काय होतं इथं? आकाशी होतं. मग आकाशी गेला असं ना त्याच्यासोबत. त्या फुग्यात आकाश होतच ना, वारंही होतं, है का नाही. आणि त्या फुग्याचं तोंड बंद केलेलं होतं. मग तो फुगा बाहेर नेता वेळेस त्याच्यासोबत हवा गेली, पण आकाश त्या फुग्यातलं बरं का, मधातलं आकाश गेलं का बाहेर? हा, जरी प्रत्यक्ष प्रमाणानं प्रतितीला येत नसलं, हा, पण या ठिकाणी अनुमानानं का व्हायना पण कळून का, अनुमानानं तरी. जर इथलं आकाश तिकडे गेलं तर मग इथं काय राहीन त्या आकाशाच्या जाग्यावर, त्या फुग्याच्या जाग्यावर? आकाश बी गेल्यावर मग त्या आकाशाच्या तिथं काय राहतंय पुन्हा शिल्लक? फुग्यात आकाश गेलं बाहेर, अहो जातच नाही ना आकाश. हा, त्या आकाशातून फुगा इकडं तिकडं फिरतो, आकाशातून, है का नाही. म्हणजे आकाश इतकं सूक्ष्म आहे, ती हवा तरी फुग्यामध्ये बंद झाली आहे, तिला बाहेर निघता येत नाही. हा, हवा, कारण त्या हवाला त्याच्यातून, त्या फुग्यातून बाहेर निघाय नाही ना. पण त्या आकाशाला मधातल्या, त्या आकाशाला तर पत्ता सुद्धा नसतंय मयात कोणी फिरायलंय का म्हणून. हा, तसं आपल्या स्वरूपाला पत्ताही नसतंय की हा देह आपल्यात फिरायला आहे, आपल्यात जगत झालंय. हे आपल्याला अजिबात कळत नाही. तसं आपलं स्वरूप आहे. मग हे आपल्याला कळायलंय कसं हे जगत आहे? हा, हे आपल्याला ज्ञान कोण करून द्यालंय? आपण तर महाआकाशासारखे व्यापक आहेत ना, चैतन्य स्वरूप आहेत. आणि हा सगळा बाजार आपल्यातच आहे. तेही आपल्यात नाही, पण समजण्यासाठी त्याच्यात कसं रे, ती परमार्थिक सत्ता आहे, हे इथलं हे असं आहे, हे बाळबिचाना त्याच्यात कसा जाईल? पण जिथं ब्रह्म आहे तिथंच व्हालंय ना. हे जिथं ब्रह्म आहे तिथंच व्हालंय का नाही? मग ते कसं का व्हायना पण प्रतितीला यालंय, कसं का व्हायना. नंतर तुम्ही त्याला कसं समजायचं ते समजा. सत्य समजा का मिथ्या समजा का असत समजा, तो पुन्हा तुमच्या ज्ञानाचा तो प्रकार राहिला, है का नाही. पण आता जे आपल्याला हे ज्ञान व्हालंय, हे कुणाला व्हालंय? आपल्या आभासाला व्हालंय, आपल्या प्रतिबिंबाला व्हायलंय, है का नाही. आणि आपला अहंकार त्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी आहे.
आपल्या ठिकाणी अहंकार राहतच नाही ना. अहंकार कुठे निर्माण झालाय? वाच्य वाचकता जिथं निर्माण होते, म्हणजेच अंतःकरणामध्ये त्या आपल्या सामान्य स्वरूपाचं प्रतिबिंब म्हणा किंवा आभास म्हणा, त्या अंतःकरणामध्ये पडल्यामुळं तोच आभास काय आहे? या देहाचा साक्षी आहे. या देहाचा, याच्यात जे जे काय व्हालंय ते सगळं साक्षीला ज्ञान होते. जे चैतन्य देहाच्या संबंधी आहे, जे चैतन्य देहाच्या संबंधी आहे, त्या चैतन्याला ज्ञात होते. आणि जिथं अंतःकरण नाही तिथल्या चैतन्याला कसं ज्ञान होईल? म्हणजे अंतःकरणाच्या सान्निध्यामध्ये जे चैतन्य येईल किंवा चैतन्याच्या ज्या ठिकाणी अंतःकरण जाईन, अनुज्ञाध्यास धरा, ते तरी धरा, नाही तर हे तरी त्याच्यात धरा, आहे का नाही? म्हणजेच अंतःकरण जिथं असेल, जिथे अंतःकरण असेल तिथं त्याचं प्रतिबिंब पडतंय. आणि ज्याचं प्रतिबिंब पडायला ते व्यापक आहे का नाही? मग ह्या सगळ्या व्यापकामध्येच काय व्हायला? साक्षी ही ह्या अंतःकरणाचा काय व्हायलाय? साक्षी. मग या देहामध्ये काय व्हालंय? मुंगी चावली का मुंगळा चावला, इचू चावला का सर्प चावला, हे जे ज्ञान व्हायलेत का, हे ज्ञान कुणाला होतंय? त्या आभासाला होतंय, है का नाही? कारण ते संबंधात आहे कोणाच्या? अंतःकरणाच्या. आणि अंतःकरणामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होते. तिथंच का म्हणून होती? हो, सत्वगुणाचं आहे म्हणून, है का नाही? सत्वगुणानं, सत्वगुण हा ज्ञानाच्या परिणामाला पावतो. सत्वगुण, है का नाही? ज्ञानाच्या परिणामाला पावतो. जसा सत्वगुणी माणूस लागलेले भांडणं सोडवितो आणि रजोगुणी माणूस भांडणं करतो, रजोगुणी भांडण करतो आणि तमोगुणी मारामारीच. हे गुणाचे कार्य येतं, है का नाही? हे काय आहेत? मग जो अंतःकरणामध्ये अधिक गुण आहे त्या गुणाचे कार्य तसे त्या ठिकाणी त्या देहाकडून होतात, है का नाही? म्हणून ज्याला पारमार्थ करून मुक्त व्हायचं आहे त्यानं सत्वगुण प्राप्त करून घ्यावा. म्हणजे सत्वगुण वाढवावा. नसतोच असं नाही, आधी असतोच, पण तो वाढवावा लागतो. तो वाढा म्हणजे रजतम कमी होतात, त्याच्यापेक्षा त्याच्या अंतरमध्ये राहतात, अंतरमध्ये रजतम, है का नाही? म्हणून भांडण करण्याचीही त्या ठिकाणी प्रवृत्ती होत नाही. का म्हणून? तर सत्वगुणाचं प्राबल्य आहे तिथं, है का नाही? म्हणून सत्वगुण लावा अंगाला आणि इंचू इंगळी उतरेल झरा झरा. काय लावा म्हणतात अंगाला? सत्वगुण लावा म्हणतात अंगाला. आणि त्यानं काय होईल परिणाम त्याचा? त्या सत्वगुणाचा ज्ञान होईल. सत्वगुणाचा काय परिणाम? ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानानं काय होईल? सगळं ज्ञान होईल, योग्य ज्ञान होईल ना. जसं आहे तसं, मी कोण आहे, जगत कोण आहे, याचं ज्ञान झालं. ब्रह्म कोण आहे याचं ज्ञान झालं. मग काय होईल? इंचू इंगळी उतरेल ते चढलेलं विष काय होईल? मग कोणतं विष चढलं होतं? या प्रपंचाचं, या संसाराचं विष चढलेलं ते उतरत आहे. म्हणजे याला आपण जे सत्य मानत होतो हे जे विष आहे, भ्रांती आहे, ही भ्रांती निवृत्त होते, म्हणजे उतरते विष. भ्रांती हे विषाप्रमाणच आहे ना. मग सत्वगुणानं त्याचा काय होतो? ऱ्हास होतो, ऱ्हास.
मग ते जे त्रास देऊ लागलं काय, ते विष. इंचू इंगळी चावल्यावर तिचं विष हे शरीरात जातं आणि मग ते काय करतं, वेदना करतं, वेदना देतं, आहे का नाही. मग ते जोपर्यंत निघत नाही शरीराच्या बाहेर तोपर्यंत त्याच्या वेदना सहन कराव्या लागतात, आहे का नाही. तशी जोपर्यंत भ्रांती निवृत्त करत नाही तोपर्यंत आपणाला जन्म मरणाचं दुःख भोगावंच लागतं. ही भ्रांती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दुःख भोगावंच लागतं, आहे का नाही. मग विघ्ने जी आहेत तीच विघ्ने आपल्या समाधीला आड येणारी आहेत. मग खरं विघ्न कोणतं आहे, ही अज्ञान नावाची जी काय भ्रांती आहे. अज्ञान हेही, मी अज्ञानी हेही भ्रांतीच आहे आणि जगत सत्य वाटणं हेही भ्रांतीच आहे. मी अज्ञानी हे भ्रांतीनं म्हणायला आहे का कसं. हां, खरा तो मी अज्ञानी म्हणणारा तो अज्ञानी आहे का. तो ज्ञान स्वरूप ब्रह्मरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे ते, आहे का नाही. फक्त त्या अंतकरणामध्ये ज्ञानाची उत्पत्ती व्हायनाय का, तर सत्वगुण कमी आहे. त्या अंतकरणात सत्वगुण कमी आहे म्हणून ज्ञान व्हायना झालंय, आहे का नाही. आणि जरी सत्वगुण असला तर ज्ञानजन्य संस्कार ते घेत नसेल, आहे का नाही. भूक लागली, भूक लागली, भूकाचं दुःख भोगायला आहे. मग दुरडीमध्ये भाकरी येतात. मग जोपर्यंत ती भाकर खात नाही तोपर्यंत भूक कशी जाईल. मग भाकरी असून नाही खाल्ली म्हणून दुःख भोगावं लागायले भुकेचं, आहे का नाही. मग सत्वगुण जरी असला तरी त्या ठिकाणी सुख होईल का, ते सुद्धा दुःखालाच कारण आहे. पण ते वाढवून ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी लागते. ते संस्कार त्या गुणामुळे प्राप्त करून घेता येतात. ज्ञानाला तो गुण म्हणजे सत्वगुण हा सहाय्यक आहे का नाही. ज्ञानानंच मुक्ती आहे, गुणानं नाही. गुणानं नाही, पण सत्वगुणानं ज्ञान होतंय. सत्वगुण असला म्हणजे ज्ञान करून घेता येतंय, आहे का नाही. जसं एखादं समोर आलेला माणूस, एखाद्याची नजर कमी झाली म्हणून त्याला ओळखू येत नाही, आहे का नाही. ते विचारतो बा कोण आहेस, काय ओळखूच आहे ना, मला धुरकटच दिसायला लागले, ओळखू येणार माणसं. ते म्हणतं काय हो तुम्हाला काल परवा चांगलं दिसत होतं. ते म्हणतो हो हो, एकच झालंय, असं सगळं धुरकटच दिसायले. आता त्याच्या ठिकाणी ती दृष्टी धुरकट का व्हायना पण आहे ना, त्याच्यात डोळ्यातून निघायली ना. आणि मग त्यानं काय केलं, दवाखान्यात नेलं, चष्मा घेतला. त्याला चष्मा घातला, म्हणला आता कसं दिसायले, आता कसं दिसायले. ते म्हणला पहिल्यासारखं चांगलं दिसायले. आता जे धुरकट दिसत होतं ते दिसेना, आता तसं दिसेना. नैतर्ण्यपणे जसं दिसत होतं तसं दिसायले आता. मग ते कशामुळे दिसायले, या ठिकाणी त्या काचानं दिसायले का काचानं सहाय्य केलंय. तसा सत्वगुण सहाय्यकारी गुण आहे का, त्या सत्वगुणातूनच मुक्तता प्राप्त करता येते. दृष्टी
त्या काचामुळे आली नाही. दृष्टी अगोदरचीच आहे की, काचासोबत दृष्टी थोडीच आली. काचच आलाय फक्त, आणि त्याला दांड्या कानात अडकण्यावर खाली पडू नये म्हणून ती सोय येईन ती, है का नाही. जशा दांड्या त्या काचाला पडू देत नाहीत खाली, तसा काच त्या दृष्टीला मदत करतो. काड्या जशा काचाला मदत करतात, तसा काच त्याच्या दृष्टीला मदत करतो, आणि त्याची दृष्टी त्याच्या ज्ञानाला मदत करते. ज्ञान होण्याला मदत होते, है का नाही. म्हणजेच गुणाने ज्ञान होतं, पण गुणाला होत नाही. गुणानं ज्ञान होतं, पण गुणाला होत नाही. डोळ्यानं दिसत, पण डोळ्याला दिसत नाही. डोळ्यानंच दिसत, पण डोळ्याला नाही दिसत, है का नाही. तसं गुण जो आहे तो ज्ञानाला सहाय्यकारी म्हणून आहे. म्हणून संतांनी जागोजाग सत्वगुण, शुद्धता हे सत्वगुण आहे. म्हणून वृत्तीची स्थिरता आणि सत्वगुण हे वाढलं म्हणजे समाधीला सहाय्यता होत असते. आणि यालाच विघ्न कोण आहेत मग समाधीला? रजोगुण, तमोगुण हे काय येतं? विघ्न येतं. हे विघ्न येतं. आणि समाधीला, आपल्या ज्ञानाला, ज्ञान प्राप्त होण्याला हा प्रपंच आसक्ती म्हणून जर ठेवला तर तेच विघ्न आहे का नाही. म्हणून विघ्न जी आहेत, विघ्न ती विघ्न होऊ नये त्यासाठी त्याचा प्रत्याहार करावा लागतो. कशाचा? त्या विघ्नाचा प्रत्याहार करावा लागतो. म्हणजेच विरोध करावा लागतो विघ्नाचा. विघ्न आल्यावर त्याला विरोधच करतात का नाही हो? हा, कारण विघ्नाला प्रतिकार केल्याशिवाय विघ्न कसे निवृत्त होतील? हातपाय हलविल्याशिवाय पाण्यातून कसं पाहून जाता येईल? प्रतिकार पाण्याला करावाच लागतो, तेव्हा पुढं जाता येते, है का नाही. तसं समाधी प्राप्त होता वेळेस जर विघ्न आलं, समाधी प्राप्त करून घ्यायची, आणि मग आपल्या आळस यायलाय, झोप यायली, ती निवृत्त करावीच लागल ना. ती जमत नाही ना त्याच्यात. जसं लय निवृत्त करावा लागतो, है का नाही, त्याच वेळेस चित्ताचं बोधन होतं. लय निवृत्त झाला तर चित्तामध्ये बोधन होतं. मग त्याच चित्तामध्ये आणखी काही शत्रू असतात, विघ्न करणारे काही पुन्हा असतात. त्यालाच विक्षेप म्हणतात. विक्षेप. आता विक्षेप आपण त्याची व्याख्या सुरुवातीला चंचल वृत्तीलाच विक्षेप म्हणतात, है का नाही. वृत्ती चंचल होणं आणि वृत्ती स्थिर होणं, त्या ठिकाणी वृत्तीची स्थिरता मानतात, अविक्षेपता. मग विक्षेप समाधी घेता वेळस विक्षेप होऊ नये, विक्षेप करावा लागतो. क्षेप होऊ नये म्हणून विक्षेप करावा लागतो अगोदरच.
समाधीच्या अगोदरच काय करायचा? विक्षेप म्हणजेच निवृत्त करायचं. काय? क्षेप. म्हणजे जर समजा समाधीला बसायचंय, श्रवणाला बसायचंय, ध्यानाला बसायचंय, पूजेला बसायचंय, हे सगळे परमार्थाचे कार्य आहेत ना. अशा कार्यामध्ये जर समजा मांजरादिकाच्या भयाने, उदाहरण अगोदरच त्यांनी उदाहरण दृष्टांत दिलाय. कसं? मांजरादिकाच्या भयाने जर एखादा पक्षी हा भेवून आपल्या घरट्याकडे पळतो. कोणीकडे पळत होतो? त्याच्या घराकडे पळतो. मग ज्यावेळेस तो भेवून घराकडे पळतो त्यावेळेस त्याची वृत्ती किती चंचल असते. तितक्या त्या चंचल वृत्तीमध्ये त्याला त्या घराचा दरवाजाच सापडत नाही, दुसरीकडे धडक मारतं ते, है का ना. मग दरवाजा नाही सापडा म्हणून आणखी बाहेर घेतंय. मग बाहेर आलं की मग ते मांजर त्याला पकडीते. म्हणजे त्याला तिथं मरावंच लागतं ना, दुःखाला त्या सामोरं जावंच लागतं, दुःख भोगावंच लागतं मरणाचं, है का नाही. कशामुळं? त्या चंचल वृत्तीनं त्याला दरवाजा सापडला नाही, है का नाही. म्हणून तो आणखी बाहेर आला आणि बाहेर तर मग ते मांजरच होतं बसलेलं. मग त्याला दुःखाला सामोरं जावं लागलं, है का नाही. मग भय व्याकुलतेने कोठ्याचे स्थान तात्काळ दिसत नाही म्हणून पुन्हा बाहेर येऊन मरणाचे दुःख भोगतात. त्याप्रमाणे आता हा दृष्टांत, त्याला का त्याच्या घरात शिरता आलं नाही? त्यानं गडबड केली, म्हणजेच वृत्तीची स्थिरता ठेवली नाही. भयामध्ये गोंधळून गेला तो. भयानं अस्थिर होतो ना, वृत्ती स्थिर राहत नाही भयात. अहो बोला येत नाही. एखाद्या भित्र्या माणसाला त्याच्या दोन्ही पायातून सरप जावा मोठा एखादा, ते मेल्यागत होतंय, पडतंय खाली, त्याला बोलाय बी येत नाही. आणि जर इकून तिकून बोललंच तर बोबडी येते त्याची. असं का होतं? तर भयाचा परिणाम, है का नाही. तसं समाधीला बसता वेळस तो समाधी काय घ्यालाय? त्याला या प्रपंचातून, हे काय आहे? प्रपंच मांजरासारखा आहे आणि साधक त्या पक्षासारखा, है का नाही. मग हे त्याच्या पाठीमागं लागला. कोण? प्रपंच मागत लागलाय ना, वळिंब्यासारखा. वळिंबाच आहे ना हे प्रपंच म्हणजे. मग हा माग लागलाय जीवाच्या. आणि मग गडबड याच्यात करून, तशी गडबड केल्यावर जमल का? नाही, महाराजांना सांगितलं हे सगळं मिथ्या आहे, नाशिवंत आहे, मला आता नाही राहायचं याच्यात. आणि जातो कुठं मग? मग घरदार सोडलं, मनानंच भगवं घालायचं, हातानंच, आणि झालो मी संन्यासी. आणि पुन्हा भूक लागली, 2 प्रहारी तोंडवाशी. दुपारी भूक लागली की पुन्हा मग गडबडीनं घरीच येतो पुन्हा, है का नाही. एका घंट्याचा संन्यास कसा येतो तो पुन्हा आणखी घरी. मग त्याला वाटतंय आता संसारात तरी जेवल्यावर सुख मिळन, बायको चांगलं बोलन, सुख मिळन. पण तिथं गेलं की ते प्रपंच आहे, त्याचा स्वभाव सोडतंय का? ते बोक्या आहे,
त्या पक्षाला, त्या संन्याशाला धरल्याशिवाय राहतच नाही, हे का नाही. म्हणून तो फिरून वापस जो येतो का, त्याला त्या ठिकाणी मरावत लागत. तिथं वापस आला म्हणजे तो संसारात आला म्हणजे संसारात जन्म मरणच आहे ना, है का नाही. मग समाधीत जो जात नाही वापस येतो तो मरणाला येतो, है का नाही. आणि जो समाधीत गेला आणि वापस आलाच नाही तो कशाला मरण. तो याच्यातून सुटला, है का नाही. याच्यातून तो सुटला, वापस नाही आला. तो का पंढरीशी गेला, म्हणून तो सुटला. वापस नाही आला म्हणून तो सुटला. तसं या ठिकाणी ते म्हणतात हे अनात्म पदार्थ आहेत. आत्मा सोडून बाकी सर्व अनात्म पदार्थ आहेत. मग तेच दुःखाला कारण आहेत ना, अनात्म पदार्थच. दुसरं कोण दुःखाला कारण आहे का. मग असे जाणून अद्वैत आनंद भोगण्याकरता वृत्ती प्रयत्न करते, म्हणजे समाधीला प्रयत्न करते, वृत्ती जाते तिथं. पण तिथं जाता वेळस हे जे विघ्न येतात ते विघ्न जाऊ देत नाहीत, है का नाही. म्हणून अगोदर पूर्ण तयारी करावी लागते. म्हणजे विघ्नाच्या अगोदरच काय करावं लागतो, नाश करावा लागतो. विघ्नाचा अगोदरच म्हणजे निर्विघ्न होऊन समाधी घ्यावी लागते, हे का नाही. म्हणजेच झोप येत असेल तर अगोदरच झोप घ्यायची. झोप येत असेल तर आळस येऊ द्यायचा नाही, है का नाही. आणि सुरक्षित ठिकाणी की जिथं काही मांजर बोक्या, हे मांजर बोके असणारे ते येऊ नयेत. समाधीला बसलं तर लांबून खडे मारून त्याला, असं कोणी तिथं नसू नये. नाही तर तसे खट्याळ, जसं आता एकनाथ महाराजांच्या अंगावर तो येऊन तो गत होता, है का नाही. तसं एखादा समाधी लावून बसला तर लांबूनच त्याला खडे मारायचे. एक महात्मा समाधी लावून बसला होता, एक जणाने मेलेला सरपत त्याच्या गळ्यात आणून टाकला. आणि मग त्याला शापाला सामोरं जावं लागलं का नाही. पण त्याला विघ्न झालंच का नाही, ते समाधी सोडावं लागलं का नाही. असे विघ्न येऊ नये म्हणून त्या विघ्नाची सगळी अगोदरच निवृत्ती करावी लागते. विघ्नाची निवृत्ती झाली की मग आत्मस्वरूपाचं आपणाला प्रत्यक्ष ज्ञान घेता येते. कधी, समाधीमध्ये. वृत्ती लीन झाली की ते ज्ञान प्राप्त होत आहे. परंतु चैतन्य अतिसूक्ष्म असल्यामुळं, चैतन्य कसं आहे ते आत्मचैतन्य अतिसूक्ष्म आहे. वृत्ती प्रयत्न करते त्याला जाणण्यासाठी, त्या चैतन्याला जाणण्यासाठी. समाधीमध्ये ते सूक्ष्म चैतन्य जाणण्यासाठी खूप प्रयत्न करते. पण चैतन्य अतिसूक्ष्म असल्यामुळं काही काळ वृत्ती स्थिरता केल्याशिवाय तात्काळ चैतन्य स्वरूपाचा आनंदाचा लाभ होत नाही. काही काळ, जितक्या काळ समाधी आपणाला घ्यायचा आहे तितका काळ वृत्ती स्थिर झाल्याशिवाय, शांत वृत्ती झाल्याशिवाय त्या चैतन्याचं भान होत नाही. जितका काळ आपणाला त्याच्यात राहायचंय तितका काळ वृत्तीला त्या ठिकाणी स्थिर राहावं लागल. थोडी जरी चुळमुळ वृत्तीनं केली की समाधी जाते, राहत नाही. तात्काळ चैतन्य स्वरूप आनंदाचा लाभ नाही, म्हणजे ताबडतोब आत्मचैतन्याचा लाभ होत नाही, ताबडतोब होत नाही. का म्हणून ते अतिसूक्ष्म आहे. आणि ते सूक्ष्म असल्यामुळे वृत्तीला ते प्रयत्न सूक्ष्म पाहण्याचे प्रयत्न करावेत लागतात. त्या प्रयत्नामध्ये जर काही विघ्न आले तर वापस जातो,
आणि विघ्न नाही आले तर ती वृत्ती ती अतिसूक्ष्म असणाऱ्या आत्मचैतन्यावर स्थिर होते आणि मग त्या ठिकाणी त्या वृत्तीला आत्मचैतन्याचं भान होतंय त्यावेळेस. मग त्यावेळेस वृत्तीला तिथं स्थिर झाल्याशिवाय पर्याय येत नाही. त्या काळात वृत्ती स्थिर झाल्याशिवाय आत्मानंदाचं भान आनंदाचं भान होतच नाही. म्हणून वृत्ती बहिर्मुख होते. ते जर नाही झालं आता का थोडा वेळ लागत आहे वृत्ती तिथं स्थिर व्हायला. गेले वृत्ती कशी स्थिर होईल? काही वेळ लागणारच ना वृत्तीला तिथं त्याचा आकार धरायला हे करायला. त्यावेळेस ती वृत्ती थोडीफार का व्हायना पण चंचल असणारच. पण तिथं जर दम नाही निघाली तर मग ते वापस कळतं तिथून. म्हणजे ती वृत्ती नंतर इकडे येते, ती इंद्रियाकडे येते. मग त्या ठिकाणी आत्म्याचं भान कसं होईल त्या वृत्तीला? म्हणून वृत्ती बहिर्मुख होते. बहिर्मुख म्हणजे बाहेर येते मधात. आता आत्म्याचं भान मध्ये घ्यायचं ना, वृत्तीला अंतर्मुख करावं लागते. मग ती अंतर्मुख जर नाही झाली पण तिला आत्मा सापडत नाही सापडा पळ बाहेर काढते ती वृत्ती, पळ बाहेर काढते. एखाद्या माणसानं विहिरीमध्ये बुडी घ्यावी आणि विहिरीत पडलेली वस्तू ती काढायची असते हे का नाही. आणि मग बुडी घेतली की ती का हातात येते का ती वस्तू? ते चापावं लागतंय खाली जाऊन है का नाही. मग ती चापताना जर हाताला लागली तर वरी घेऊन येता येईल. आणि जवळ दमय है का नाही, प्राणाची जवळ सहनशीलता आहे तोपर्यंत तिथं राहील ना ते है का नाही. आणि जर ती वस्तू तितक्या टायमात जर नाहीच सापडली तो काय करतंय ते कसा गडबडीनं बाहेर येतो. तसाच योग्याचं काम होतंय. असं त्याचं सुरुवातीला जे काही योग्य करतात ना असं त्याचं 6-6 महिने होतंय. रोज 6 महिने रोजचा कारभार असाच असतंय. म्हणजे बुडी घेणारा बुडी घेतो ना, हाताला काय नाही लागलं की पटकन बाहेर. तसं समाधीला बसला की त्याला समाधीच लागल असा नियम नाही. असे प्रयत्न करीत करीत एखाद्या वेळेस समाधी लागत आहे. त्यालाच म्हणायचं ती ईश्वर कृपा. समाधी लागणच असा ठामठोक निश्चय सांगताच येत नाही, कारण खूप विघ्न असतात समाधीला है का नाही. म्हणून बुडी घेणाऱ्या माणसासारखंच समाध्याचंही आहे का नाही. अचानक जर हाताला लागलं तर यश, अचानक समाधी लागला तर वृत्ती स्थिर झाली ते पकडलं तर पकडलं है का ना. नाहीतर पण तिथं गेल्याच्या नंतर वृत्ती स्थिर करावीच लागते. आत्माकार वृत्ती करावीच लागते तिथं. पण ती करता वेळस त्या योग्यालाच कसं असतंय ते जीवन ते योग्याचं ते योग्यालाच माहीत. कारण त्याचा अनुभव आता आपल्याला नाही घेता येणार. कारण तिथं गेल्याशिवाय अनुभवाचा अनुभव घ्यायचा म्हणल्यावर अनुभव कायचा घ्यायचा आहे, अनुभवाचाच अनुभव घ्यायचा आहे ना है का नाही. मग आपल्याला योगी व्हावं लागन, समाधीला बसावं लागन. विघ्न अगोदर येणारे ते सारावे लागतील. पण ते आंतरविघ्न आणखी काय काय असतात तर म्हणून योग कठीण जे म्हणतात कठीण, सगळ्या साधनेमध्ये किंवा मार्गामध्ये योग हा कठीण म्हणून हे गेलेला आहे, गाजलेला आहे हे का नाही. आणि तसाच त्या योग्याचाही दबदबा आहे जगामध्ये. योगीला लय भीतेत लोक. पहिले येत होते महागायला, आता ती योगी नसते ना. आता कळत आहे ते योगी नसते ना.
पण ते म्हणत होते आम्ही योगी तो, आणि मग जितकं मागितलं तितकं द्यावं लागत होतं त्याला. आणि मग त्याला विरोध जर केला ना तर दुसराच माणूस त्या विरोध करणारा म्हणतात, अरे काय बोलू नको महाराजाला, महाराजाला काय बोलू नको. मग काय बोलू नको म्हणजे काय करणार आहे ते बोललं तर, अरे ते गोमाशी करते तर दबदबा. म्हणून योग्याला आणखी बी नाही म्हणत नाही. भगवे वस्त्र नेसून कोणीही येऊ द्या दारावर, त्याला महागारी पाठवितेत का? अजूक काय कोणी महागारी पाठविलेलं नाही, हे का नाही? का? दबदबा आहे तसा योग्याचा. म्हणून वृत्ती बहिर्मुख होते का म्हणून त्या तिथं थांबत नाही. इतकी अडचण असतात योग्याला. एखाद्या योग्याला त्या ठिकाणी समाधी लागती, एखाद्या हे जो उदाहरण म्हणजे त्यानं खरंच ठाम निश्चय केलाय, आता मला आत्म्याचं दर्शन घ्यायचंय, म्हणजे आत्मस्वरूप व्हायचंय, म्हणजे ठाम निश्चयानं जे गेले तर त्याला मात्र आत्म्याची प्रतीती येते, है का? पण तीही संकुचितच, व्यापक म्हणून नाही, है का नाही? आणि व्यापक म्हणून जाणण्यासाठी जर बसेल, व्यापक जाणायचंय म्हणून, तर मग त्याला आत्म्याची प्रतीती बी येणार नाही. कारण आत्म्याची प्रतीती व्यापक म्हणून येतच नाही योग्याला. कारण ध्यानामध्ये ध्यान संकुचित आहे, ध्यान व्यापक नाही ना, आणि ज्ञान व्यापक आहे ना. ज्ञानानंच व्यापकाचं ज्ञान होतंय, ज्ञानानंच व्यापक स्वरूपाचं ज्ञान होतंय, ध्यानानं होत नाही. आता हे ध्यान जे करतात ना, किंवा ध्यान जे लावतात ना, हे मूर्तीचं ध्यान करतात ना, आणि मूर्ती संकुचितच आहे ना, है का नाही? मग त्या ठिकाणी ते निर्विकार असणाऱ्या, निर्गुण असणाऱ्या, निराकार असणाऱ्या त्या परमात्म्याचं थोडं ध्यान करतात, ते मूर्तीचं करतात. मूर्ती देऊन ध्यानात यावी, डोळ्यापुढं यावी म्हणते, तर समोर यावी. ध्यान लावल्यावर मूर्ती समोर यावी, त्याला ध्यान त्याला म्हणते. तर पण ते बी ध्यान कसं झालं ते? मग योग्याचं बरं का ते बरं? कारण ध्यान लावल्यावर शंख चक्र गदा पद्म सहित हाती अशी मूर्ती आमच्या डोळ्यासमोर यावी, असा त्याचा काय असतो? निश्चय असतो, है का ना? आणि येईलही त्याला. पण ती मूर्ती समोर आली म्हणजे याची इति कर्तव्यता झाली का? अंतःकरण शुद्धीचं ते संबोधन आहे. त्या अंतःकरणानं त्याला ज्ञान करून दिलंय की तू शुद्ध झालास, आता तुझं अंतःकरण शुद्ध झालंय. जे मनात धरशील ते तुला प्राप्त होईल. आता जे मनात धरशील ते ते तुला प्राप्त होईल. पण तुला ह्या संकुचित विषयामध्ये तुझी पूर्णता नाही. पूर्णता करून घ्यायची असेल तर व्यापक ज्ञान व्हावं लागेल. काही केलं तरी शेवटी ज्ञानाकडंच यावं लागतं. योग्यालाही ज्ञानाकडंच येणं आहे आणि ध्यान करणारालाही ज्ञानाकडंच यावं लागतंय. म्हणून ज्ञानच हे एक श्रेष्ठ मार्ग आहे. म्हणून माऊली म्हणले, ज्ञाने विनयके उपाय करिशी जितुके, तिही गुंपशी आदिके रुखी ये. काय करीत असलास तसं थांब, ज्ञान घे. कारण शेवटी तर तुला तिथं याचं येत ना ज्ञानापाशी. मग ते योग करूस तर, ध्यान करूस तर ज्ञानच घे ना. ते तर करायतलाच ना, ध्यान तर तो करायतलाच ना. मग ध्यान करूस तर ज्ञानच घे ना. योग तर करायलाच ना, मग योग करूस तर ज्ञानच घे ना. म्हणजे तुला ते करण्यापेक्षा हे केलंस तर तुला पुन्हा ध्यान करायची गरज नाही आणि योग करायची गरज नाही. पण आता जर तू ध्यान जरी केलंस, योग जरी केलास, तरी तुला हे ज्ञान घ्यावाच लागत आहे, है का नाही? मग देव जरी जवळ आला, देवानं जरी कडाला घेतलं
कोणाला? नामदेवाला. काम झालं का त्याचं? मग त्याला नामदेवाला ज्ञान घ्यावंच लागलं का नाही? हा? आता हे झालं ध्यानाच्या जो, ध्यानानं त्याला देव दिसत होता नामदेवाला, आहे का नाही? हे झालं ध्यानाच्या बाबतीत. हां, आणि योगाच्या बाबतीत चांगदेवांना शेवटी ज्ञानाकडेच यावं लागलं का नाही? हे काय सांगतात ग्रंथ, हे काय काय लिहू ठेवलेलं, हे काय हे नुसतं आपल्याला ते ऐकायचं आहे का? ते कळाव का म्हणून सांगितलंय, तर चांगदेव 65 का म्हणून सांगितली. चांगदेव ज्ञानेश्वर महाराजांना का शरण गेला? केवढा मोठा होता ते. हां, पण कोणी म्हणतात नाही हो, मान द्याला. मान मोठे एकूण एकाला मान देत असते. तर आता काही बी म्हणले ना जमत का होते. तसं वृत्ती ज्या वेळेस योगामध्ये स्थिर होते, त्या स्थिर अवस्थेमध्ये जर दम काढली, त्या वृत्तीनं तिथं थोडं स्थिर होऊन जर दम काढली तर आत्म्याचं भान तिथं होतंय. पण दम निघत नाही ना तिथं, दम निघत नाही तिथं. मेल्याचं तिथं प्रत्यक्ष ज्ञान होतंय, मरण्याचं. आपण आता समजा तोंड दाबल्यावर काय होतंय हो? कोणचं ज्ञान होतंय? हां, आणि मग समाधीमध्ये बी तसंच, प्राणाची सुद्धा तिथं आठव राहत नाही, प्राण सुद्धा बंद राहतो. कधी कधी काही सिद्ध बगर प्राणाचं सुद्धा ते जगू शकते, तर प्राणाची सुद्धा गरज नाही त्याला. ते योग्याचं सामर्थ्य ते. मग पाण्यामध्ये समाधी घेते त्या अर्थी, प्राण कुठे आहे तिथं? म्हणून प्राणा वाचूनही, हे का नाही. आता गर्भशयामध्ये प्राणाची नलिका आहे का बाळाला? मग त्या ठिकाणी ते जिवंत राहते का नाही ते बाळ? मग तिथं कुठे प्राण आहे? मग प्राणाशिवाय राहते का नाही ते? प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे प्राणाचे जे 5 प्रकार आहेत का, तो समान वायू तिथं असतोच. समानावर ते जगतात. योगी सुद्धा समानाची त्यांनी प्रक्रिया केलेली असते. ती समान वायूमध्ये ते स्थिर होतात, है का नाही. आणि त्या गर्भाला तरी त्या ठिकाणी हे थोडाच आहे, प्राण थोडाच आहे तिथं. प्राण नाही, अपान नाही, व्यान नाही, उदान नाही. हां, तिथं समान वायूमध्ये त्याची प्रक्रिया चालू असते. तसं आता इकडं प्राण घ्यायची सवय लागलेली आहे आणि एखाद्याला समाधी घ्यायची आहे. हां, ते प्राण बंद झाला की मग ते हिरीतमध्ये बुडी घेतल्यासारखं, हां, नाका डोळ्यात पाणी जातंय म्हणून पटकन वर येतो. तसा योगी, समाधीला बसलेला एखादा योगी साधक, तो पटकन इकडे येतो. पण तिथं स्थिर जर राहून दम काढला, थोडासा दम काढा, तर आत्म्याचं भान त्या ठिकाणी होतंय म्हणतात. म्हणून वृत्ती ती भयाच्या योगाने बहिर्मुख होते. त्या वृत्तीच्या बहिर्मुखतेसच काय म्हणायचं, मग जर तिथं थांबाच नाही गेली, ती बहिर्मुख व्हायली, त्यालाच विक्षेप म्हणतात. विक्षेप काय व्हायलाय ते, त्याला विक्षेप म्हणतात, है का नाही. आणि मग त्या अंतर्मुख वृत्ती झाल्यानंतर ब्रह्माकार होईपर्यंत बाह्य पदार्थाच्या दोष भावनेने योग्यानी वृत्ती बहिर्मुख होऊ देऊ नये. कारण बाहेर जर इकडे गेलं तर बोक्यच आहे, तर प्रपंचच आहे ना, मग संसारच आहे ना. म्हणून त्यानं वृत्ती बहिर्मुख म्हणजे वापस करूच नाही. मग या वापस न कळण्याला किंवा हा जो विक्षेप होतो ना,
बाहेर काढण्याचा, त्या विक्षेपाच्या प्रयत्नासच शम म्हणतात. त्या विक्षेपाचा काय करायचा? प्रयत्न करायचा. विक्षेपाचा प्रयत्न म्हणजे काय करायचा? शमवायचं. ते आल्यालं विघ्न काय करायचं? त्याला शमवायचं. त्याला शम म्हणतात, है का नाही? बाह्य विषय इंद्रियात, बाह्य विषयावर ज्यावेळेस आपली दृष्टी जाते त्यावेळेस त्या विषयापासून अंतःकरण वृत्तीला शमविणे याला म्हणतात शम. आपण त्या शमाची व्याख्या अशी पाहिली अगोदर सुरुवातीला. शम दम श्रद्धा उपरम उपरती तितिक्षयामध्ये षटशंपतीमध्ये शम आहे आणि विक्षेपी आहे. पण त्या ठिकाणी विक्षेपाचं तेवढं हे केलं नाही, आहे का? विक्षेप म्हणजेच विघ्न. विक्षेप म्हणजेच काय? विघ्न. आणि हा जे प्रतीतीला जो यायला तो विक्षेपच आहे. प्रपंच तोच कोण आहे? विक्षेप. तेच बोक्या विक्षेप आहे, तेच मांजर आहे का नाही? म्हणून योगी पुरुषानं समाधी लावल्यावर याच्या भीतीनं वापस येऊ नये. इकडं आलो तर हे आहे का नाही, पण तिकडे गेलं की त्याला मरणाची भीती वाटते. मरत होत का काय की? हा, तिकडे गेलास तरी मरणारच आहेस आणि इकडं आलास तरी आहे का नाही. मग बरं, तिकडं जाऊन मेलेलं चांगलं का इकडं? त्या यानं असाच विचार केला होता. कोणी? रावणाच्या मामानं. काय नाव त्याचं माहिती आहे का? मारीच्यानं. ते समाधीचंच आहे ते एक. तो दृष्टांत काय आहे? हां, असं धुंडीत जात जाव. रामायणातलं हे गवसत आहे धुंडल्यावर. असा प्रकार सगळे रामायणामध्ये, इकडचं शास्त्रातलं. कारण याचा दृष्टांत आहे ना ते, याचा दृष्टांत आहे ते. मग ते दृष्टांत तिथं सापडतच. आता हाच आपणाला आता कसा सापडला? तसे संस्कार आहेत म्हणून ते बुद्धीमध्ये आलं, आहे का नाही? मग त्या शकुनीला काय कोणाला? हां, मारीच्याला काय वाटलं? रावणाच्या हातून मारावं का रामाच्या हातून मारावं? त्यानं ते विचार केला, विवेक त्यानं जागृत केला. म्हणलं याच्या हातून, रावणाच्या हातून जर मेलो तर आपल्याला नरकाला जावं लागेल, आणि रामाच्या हातून मेलो तर मुक्तता मिळणार आहे ना, आहे का नाही? म्हणून त्यानं विचार केला तो तसा. एरी तरी रावण म्हणला, तू जर हरिण तिकडं जर हरिण होऊन नाही गेलास मी तुला मारणारच आहे का नाही? म्हणलं मग नाही कसं म्हणावं याला? नाही म्हणलं की मारणारच आहे का नाही? आणि हरिण झालो की मारणारच आहे ना. हा, मग आता हरिण होऊन मारायचं का मारीच राहून मारायचं? हा, हरिण होऊन मरणं म्हणजेच मिथ्या मरण आहे. ते कर मरणं कसं आहे? हरिण या शब्दाचा अर्थ भ्रम. जिथं जिथं हरिण हा शब्द हरणाचा येईल ना, तिथं भ्रमाचीच त्या ठिकाणी प्रक्रिया लावायची. कुठेही बी येऊ तिथं भ्रमच मानायचा, कारण ते भ्रमाचं लक्षण आहे. हरिण हे भ्रमाचं लक्षण आहे. का म्हणून? तर ते हरण मृगजळाला पाणी म्हणून जे पळतं ना पिण्यासाठी, म्हणून त्याला ते भ्रमिष्ट मानलेलं आहे. ते भ्रम जास्त होतो हरणाला, आहे का नाही? म्हणून तो भ्रम. मग मारीच्यानं भ्रमामध्ये मरणं चांगलं का सत्यत्वात मरणं चांगलं? हां, असा सिद्धांत कसा जोडायचा? हरिण होऊन मरणं म्हणजेच भ्रमात, आहे काय? भ्रम आणि
तो भ्रम कशानं मारायचा? ते हरिण कोणी मारलं? सत्य ज्ञानानं, आहे का नाही? जो ईश्वरी अंश आहे तसा अंश होऊन, आहे का नाही? म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान घेऊन, आत्मस्वरूपाचं ज्ञान घेऊन हरिण होऊन मारायचं, मिथ्या जाणून मारायचं. हे मिथ्या जाणून मारायचं. मिथ्या जाणून मेलेला तो मेला का हो? मग मारीच मेला का मुक्त झाला? आहे का नाही? तसं त्याने त्या मारीच्यानं विचार केला होता की मग रावणाच्या हातातून मेल्यापेक्षा रामाच्याच हातातून मेलेलं बरं, आहे का नाही? तसं ह्या योग्याने समाधिकारानं काय करायला पाहिजे? वापस तर आल्यावर याच्यामध्ये मरायचं होतं, मग समाधीतच मेलेलं बरं, आहे का नाही? समाधीत मेलेला मुक्त होतो, आहे का नाही? आणि समाधीतून बाहेर आलेला कुठे जातो? नरकालाच जाईल ना. कुठं जाईल पुन्हा? हां, किंवा सद्गतीला लागन, कुठं आणखी दुसरा जन्म घ्यावाच लागन ना. म्हणजे जन्म मरणाला संसाराला यावाच लागन ना. असं या ठिकाणी विक्षेपाचा प्रकार सांगितला आहे. म्हणून तो विक्षेप ज्या निवृत्त करण्याच्या स्थितीलाच शम म्हणतात. शमविने, हां, शमविने म्हणजे दम. शम आणि दम याच्यात काहीच फरक नाही. शम दम काढणे. म्हणून तिथं गेल्याच्या नंतर वृत्तीनं जरी आत्मस्वरूप दिसत नसलं, जाणता येत नसलं, तर आत्मस्वरूप त्या वृत्तीला तिथं मिळतच. पण फक्त तिथं वृत्तीनं जराशी दम काढावी, है का ना? ते गवसतच. थोडेसे जास्त जर प्रयत्न केले की खाली पडलेला पावरा फिवरा जर चक चापायचा आगाव, काय लय बकडा नसते काय हिरीमध्ये, तितकं चापल्यावर गवसतच किती. तसं आत्मा वृत्तीला सापडणच ना. असू द्या ना किती सूक्ष्म, पण तिला लय बकळ अंतःकरणातच गवसायचं का? बाहेर जाऊन गवसायचं आहे का? हां, मधली मध्येच गवसायचं आहे ना. कारण तो चोर म्हटलं त्याच्यामुळं, ते सूक्ष्म असल्यामुळं. धरीला पंढरीचा चोर. कधी म्हटलं हे? ज्यावेळेस वृत्ती ही सक्सेसफुल झाली, आत्माकार झाली, त्यावेळेस म्हटलंय धरीला पंढरीचा चोर, आहे का नाही? आणि गळा बांधून यादवर फासा द्यालाय, मरणाचा फासा. कशाचा? समाधीचा. ह्याचं हे का खरं आता वापस येईल म्हणून हे का खरं का? गळा बांधून यादवर हृदयबंदी खाना केला वृत्तीनं, आणि हात विठ्ठल कोंडीला. असो, हे किती बी सांगितलं तरी कमीच आहे. टाईम झालाय. निर्विकल्प समाधीचे जे विघ्ने आहेत त्यापैकी आपले 2 झाले तर, आणि 2 राहिलेले ते उद्या घेऊ. आता पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.